नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझा चॅनल तुम्हाला आवडतोय हे सगळं मला रिपोर्ट बघून, तुमचे लाईक्स बघून माझा उत्साह खूप वाढला आहे. आणि आज मी तुम्हाला ज्या ग्रहाबद्दल सांगणार आहे त्या ग्रहाबद्दल सामान्यांच्या मनात एक भीती आहे, पण खरं म्हणजे तो आपला मित्र आहे. त्याच्याबद्दलचा वेगळा दृष्टिकोन काय आहे हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे. शनीकडे आपण आज जायचं आहे. शनी हा सूर्यमालेतला सगळ्यात लांब असलेला ग्रह आहे सूर्यापासून, आणि तो सर्वात मोठा आहे आकाराने. त्याच्याकडे जमीन नाही आहे, तो वायूचा गोळा आहे. कार्बन डायऑक्साईड वायू जास्त आहे त्याच्याकडे, त्यामुळे वायूचा गोळा असल्याने त्याला गॅस जायंट असं म्हणतात. हा नैसर्गिक पापग्रह आहे, पण हा अतिशय पॉझिटिव्ह आहे. शनीचं वर्णन म्हातारी माणसं, दुःख, यातना असं ऐकलं जातं, पण फक्त ते नाही आहे. अर्थात शनी हा अतिशय शक्तिशाली ग्रह आहे आणि निसर्ग कुंडलीप्रमाणे तो दशमेश आणि लाभेश आहे. दशमस्थान हे कर्मस्थान आहे. दशमस्थान हे अर्थ त्रिकोणातलं स्थान आहे. त्याच्यामुळे माणूस आयुष्यभर काही ना काही कर्म करतच असतो, कार्य करतच असतो. निष्क्रिय माणूस कधीच बसलेला नसतो. आणि हा जो शनी आहे हा माणसाला हवेत पतंग उडवू देत नाही. तो त्याची मर्यादा काय आहे ते त्याला दाखवत असतो. आणि जातकाला म्हणजे माणसाला, ज्याची कुंडली आपण बघतो त्याला आपण जातक म्हणतो. जातकाला स्वतःच्या मनातल्या भीतीवर मात करून धीटपणे धीर धरून योग्य त्या मार्गावर कर्म कसं करायचं हे शनी दाखवतो. आयुष्याचे नियम, माणसांची पारख, आयुष्यापासून स्वार्थापासून वेगळं होण्यासाठी आणि योग्य तऱ्हेने काम करण्यासाठी शनी माणसाला प्रवृत्त करतो. हा शनी हा आपण जेव्हा ॲस्ट्रॉलॉजीच्या मूळ गोष्टीकडे जातो, जेव्हा 7000 वर्षापूर्वी पराशर ऋषींनी भविष्यशास्त्राबद्दल काही लिहिलं, त्याच्यामध्ये प्रत्येक ग्रहाला एक काम दिलंय. तसं पाहिलं आपण तर शनी हा सेवेचा कारक आहे. शनी म्हणजे सेवा. तो चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा कैवारी ग्रह आहे आणि त्याचा देह म्हणजे त्याचा आकारमान हे सर्वात मोठं आहे. सर्व ग्रहांपेक्षा तो मोठा आहे. अर्थात त्याला पण चुंबकीय शक्ती, गुरुत्वीय शक्ती आहेच. हा सूर्यमालेतला ग्रह आहे, त्यामुळे सूर्याभोवती पूर्ण फेरी मारायला त्याला सगळ्यात जास्त वेळ लागतो. एका राशीमध्ये शनी 2.5 ते 3 वर्ष असतो. एक रास पूर्ण करायला त्याला एवढा वेळ लागतो, कारण त्याचा देह मोठा आहे एक, आणि दुसरं तो खूप लांबून प्रदक्षिणा घालतोय सूर्याला, त्यामुळे त्याला जास्त वेळ लागतो. पण शनी हा अतिशय तत्वनिष्ठ ग्रह आहे. शनी कर्माचा कारक आहे. शनी म्हणजे ऑर्गनायझेशन, स्ट्रक्चर, लिमिटेशन, डिटर्मिनेशन, डिसिप्लिन, हार्डवर्क. अतिशय संघर्षातून पुढे येणारी व्यक्ती, जिच्या कुंडलीमध्ये शनी उत्तम आहे, किंवा ज्यांची मकर किंवा कुंभ रास आहे आणि शनी कुंडलीमध्ये शुभस्थानी आहे, किंवा तुळेमध्ये उच्चीचा शनी ज्यांच्या कुंडलीत आहे, ही माणसं अतिशय शिस्तप्रधान असतात, डिटरमिन्ड असतात आणि कितीही कष्ट पडले तरी ती डळमळीत होत नाहीत. त्याच्यामध्ये कष्टाच्या बरोबर, संघर्षाच्या बरोबर उगाचच ढोरमेहनत करणं हा शनीचा स्वभाव नाही. तो अतिशय प्लॅनिंगनी काम करतो, डिटर्मिनेशननी काम करतो. आणि शनी हा अतिशय मेथॉडिकल ग्रह आहे. त्याच्या प्रत्येक गोष्टीला मेथड असते, सिस्टीम असते. सिस्टिमाइज काम केल्यामुळे शनी कधीही फेल होत नाही. शनी हा जेव्हा आपण प्रत्येक ग्रहाचं काम बघतोय त्याच्यामध्ये स्पेसिफिकली असं दिसतं की बुध, गुरु आणि शुक्र हे लीगल गोष्टी म्हणजे वकिली चांगलं जाणतात, वकील येते. आणि शनी हा न्यायाधीश आहे. त्याच्याकडे कुठल्याही गोष्टीला बायस्ड व्ह्यू नाही.
चुकीच्या गोष्टीला शासन आहेच आणि चुकीची गोष्ट शनी करू देत नाही. तो चांगला गुरु आहे. जेव्हा त्याची तत्व माणसाला आकलन होतात तेव्हा त्या शनीची कृपा होते, म्हणजे शनीचं महत्त्व माणसाला कळतं आणि माणूस कर्मप्रधान होतो. त्रिक स्थानांचा कारक शनी मानला जातो, म्हणजे षष्ठाचा, अष्टमाचा आणि व्ययाचा. कारण षष्ठ स्थान हे सेवेचं स्थान आहे, शनी म्हणजेच सेवा. अष्टम स्थान हे आयुष्याच्या स्पॅनचं, लॉन्जेटिव्हिटीचं स्थान आहे. शनी हा काळ आहे, त्यामुळे शनी हा आयुष्याची मर्यादा अष्टमामध्ये दिसते, जास्त चिकाटीने करणं. आणि व्ययस्थान जे आहे हे मोक्ष त्रिकोणातलं शेवटचं स्थान आहे. हे पराज्ञानाचं स्थान आहे, हे तोट्याचं स्थान आहे किंवा व्ययस्थान आहे, हॉस्पिटलायझेशन आहे. त्याच्या जोडीला हे आध्यात्मिक गोष्टींचं, स्वतःच्या आनंदाचं, स्वतःची ओळख करून घेण्याचं असं व्ययस्थान हे मोक्ष त्रिकोणातलं शेवटचं स्थान आहे. शनी हा विरागी ग्रह आहे. तो कधीच ऐहिक सुखासाठी काही करत नाही. ऐहिक सुख हे त्याचं इप्सितच नाही. माणसाला शहाणं करणारा हा ग्रह आहे. त्याच्यामुळे षष्ठ, अष्टम, द्वादश या तीनही स्थानांचा कारक तो मानला जातो. हा शनी नैसर्गिक पापग्रह आहे, अशुभ ग्रह नव्हे. कुठल्याही ग्रहाला अशुभ ग्रह म्हणणं म्हणजे त्याचा परिणाम अशुभ असणं आहे. अशुभ हा स्वभाव नाही. पापग्रह असणं हा शनीचा स्वभाव आहे, पण तो पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह इन द सेन्स तुम्ही जेवढं हार्डवर्क माणूस करणार आहे, जेवढं चिकाटी दाखवणार आहे, संघर्षाला जेवढा पॉझिटिव्हली तोंड देणार आहे, तेवढं चांगलं यश देणारा हा शनी आहे. तो तुम्हाला हातावर आणून देत नाही. तो असेल माझा हरी असा ग्रह नाही. आता तो आहे कुठल्या राशींचा स्वामी, तर तो मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. म्हणजे निसर्ग कुंडलीमध्ये तो उदित गोलार्धाचा स्वामी आहे. उदित गोलार्ध म्हणजे काय आपण पहिल्यांदा शिकलोय. भविष्यशास्त्र, तत्वज्ञान असं आपण म्हणतो. कारण प्रथम ते सप्तम स्थान याच्यामध्ये संपूर्ण ऐहिक गोष्टी, मटेरियल लाईफ, जगण्यासाठी आवश्यक असलेली आस्था आणि एन्जॉयमेंट असं सगळं प्रथम ते सप्तम स्थानामध्ये, निम्म्या सप्तम स्थानामध्ये आहे. त्यामुळे हा प्रपंच आहे. आणि अष्टम स्थानापासून पुढे अष्टम, नवम, दशम, एकादश, द्वादश ही सर्व स्थानं माणसाला एकांतवासाकडे नेतात. एकांतवासाकडे नेतात म्हणजे काय, तर स्वतःमध्ये बघायला लावतात. अष्टम स्थान हे स्वतःच्या आवडीने माणूस गूढ विषयाच्या ज्ञानाकडे जातो. भाग्यस्थान हे स्वतःवर असणाऱ्या संस्कारातून माणूस प्रकट होतो किंवा तो त्या संस्कारामधून पुढे स्वतःच्या प्रगतीसाठी त्याचा उपयोग करून घेतो. दशमस्थान हे ज्या गोष्टींचे संस्कार झालेले आहेत आणि काय कर्म मी केलं पाहिजे याची माणसाला जाणीव झालेली आहे, त्या कर्माचं दशम हे स्थान आहे. प्रत्येक माणूस कार्य करत असतो. प्रत्येक कार्य हे कर्म आहे. पण कर्म म्हणजे काय, तर इथे फिलॉसॉफीचंच ज्ञान शनी देतो की कर्म म्हणजे असं करा की नेकी कर नदी में डाल, या हाताचं त्या हातालाही नाही कळलं पाहिजे. म्हणजे शनी हा सेवा आहे. शनी हा दुसऱ्यासाठी झटणारा ग्रह आहे. शनी हा नोकर आहे. शनी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा कैवारी ग्रह आहे. म्हणजेच तो माणसाच्या आयुष्यामध्ये सतत सेवा धर्म जाणणारा ग्रह आहे. शनीला इगो अजिबात नाही. इगो नाही, लेट गो आहे त्याचं सगळं काम. त्याच्यामुळे दशमस्थानामध्ये जेवढं काम माणूस दुसऱ्यासाठी करतो आणि मी हे केलं असं म्हणत नाही, जिथे मी येत नाही ते काम निष्काम कर्म आहे. असं कर्म शनीला अभिप्रेत आहे. आणि या निष्काम कर्मामधून लाभस्थानाचा स्वामी पण शनीच आहे, कुंभ राशीचा. हे दशमाचं धनस्थान आहे. जसं द्वितीय स्थान हे प्रथमाचं धनस्थान आहे, म्हणजे स्वतःची संपत्ती. अष्टम स्थान हे सप्तमाचं धनस्थान आहे, म्हणजे वडिलोपार्जित किंवा
नवऱ्याला जोडीदाराकडून मिळणारी संपत्ती, सप्तमाचं धनस्थान आहे, सप्तमाचं जोडीदाराचं स्थान, सप्तमाचं म्हणजे त्या माणसाच्या दुसऱ्या पार्टीकडून मिळणारं धन. तसं दशमाचं धनस्थान हे एकादश स्थान आहे. त्यामुळे कर्मापासून मिळणारा लाभ हे दोन्हीही दाखवणारा शनीच आहे. मग या लाभामध्ये शनीला अभिप्रेत काय आहे? टँजिबल लाभासाठी शनी कामच करत नाही. शनी पैसा किती मिळेल यासाठी काम करत नाही. शनी हा सेवा भाव आहे, शनी हा नोकरदार आहे. आणि त्याच्यामध्ये हे मी केलं हे शनी कधीच म्हणत नाही. शनीला मीपणा नाही, इगो नाही. आणि त्याच्यामुळे त्या ज्या ज्या राशींचा तो स्वामी आहे, त्या राशी म्हणजे मकर आणि कुंभ राशीमध्ये असणारा शनी, तुळ राशीमध्ये म्हणजे शुक्र हा शनीचा मित्र आहे. आपण मित्रांचा ग्रुप पाहिला आहे. बुध, शुक्र, शनी, राहू, केतू हे मित्रांचा ग्रुप आहे. त्यामुळे शनी तुळ राशीमध्ये सप्तमामधल्या लॉच्या राशीमध्ये लीगल मॅटर्सना सांभाळणारा शनी इथे उच्चीचा आहे. याशिवाय शुक्राची लग्न म्हणजे वृषभ लग्न आणि तुळ लग्न या दोन्हीही लग्नाच्या कुंडल्यांमध्ये शनी हा शुभकारक, राजयोगकारक ग्रह आहे. त्याशिवाय मिथुन लग्न हे द्विस्वभाव लग्न आहे. या कुंडलीमध्ये मिथुन लग्नाच्या कुंडल्यांमध्ये अष्टमेश आणि भाग्येश शनी हा योगकारक समजला जातो, असा नियम आहे पराशर ॲस्ट्रॉलॉजीचा. आणि त्याशिवाय मिथुन लग्न आणि कन्या लग्न ही दोन्हीही बुधाची लग्न आहेत. बुध हा शनीचा मित्र आहे. त्यामुळे मिथुन आणि कन्या, आपण मिथुनमध्ये पाहिलं योगकारक आहे, आणि कन्या लग्नामध्ये 6, 7, 8, 9, 10 हे शनीची रास पंचमात येते. त्यामुळे इथे त्रिकोणाधिपती असल्यामुळे शुभकारक आहे. म्हणून या सगळ्या राशींना, शनीच्या दोन्ही राशी, शुक्राच्या दोन्ही राशी, बुधाच्या दोन्ही राशी, निम्म्या राशींना शनी उत्तम फळ देतो. मग शनी वाईट कसा? शनीच्या बद्दल अनेक प्रवाद आहेत की तो दुःखाचा कारक आहे. माणूस शोधून दाखवा. एक गोष्ट होती की कुठल्या तरी ऋषींनी सांगितलं की तुम्हाला अमकी गोष्ट मी द्यायची आहे ना, तर तुम्ही असं करा, अशा एखाद्या घरातनं पाणी आणा की ज्यांच्या घरात कधी मृत्यूच झालेला नाही. असं घर मिळणं अशक्य आहे ना, कारण मृत्यू हे अंतिम सत्य आहे आणि ते कुणालाही चुकलेलं नाही. तर मृत्यू ही घाबरण्याची गोष्टच नाही. म्हणून मृत्यू आणि रिबर्थ या स्थानाचा कारक ग्रह, अष्टमाचा कारक ग्रह शनी आहे. तिथे तो लॉन्जेटिव्हिटी, लांब आयुष्य, मोठं आयुष्य देतो. सगळ्यात पहिलं महत्त्वाची गोष्ट शनीच्या बाबतीत अशी आहे की शनी हा लॉंग टर्म परिणाम देतो. कारण एका राशीतून दुसऱ्या राशीत जायला त्याला 2.5 वर्ष म्हणजे 30 महिने लागतात. इतका जास्त काळ तो एका राशीमध्ये, एका महिन्याला 1 अंश इतका धीम्या गतीने शनी जातो. त्याच्यामुळे शनीचे परिणाम हे नेहमीच ठळकपणे दिसतात. माणसाचा स्वभाव असा आहे की त्याला आलेल्या चांगले अनुभव आणि वाईट अनुभव, यातले वाईट अनुभव, दुःखाचे क्षण, दुःखाची वर्ष हे तो विसरत नाही. त्याच्यामध्ये त्याला चांगले क्षण येऊन गेले, चांगले वर्ष येऊन गेली, तो पटकन विसरून जातो. त्याच्यामुळे शनी हा दुःख देणारा आहे, शनी हा निगेटिव्ह आहे असे त्याच्याबद्दल उद्गार निघतात. पण प्रत्यक्षात शनी हा अतिशय चांगला गुरु आहे. तो 2.5 वर्ष पूर्ण करून 12 राशी 30 वर्षात फिरतो. त्यामुळे माणसाच्या पत्रिकेतल्या ग्रहांवर आणि भावांवर त्याचा जास्त परिणाम दिसतो. हा परिणाम हा सगळ्यांना एकसारखा कसा असेल? ज्याच्या त्याच्या प्रारब्धाप्रमाणे जो तो माणूस सांख्ययोगात कुठल्या इच्छा घेऊन जन्माला आला, त्या इच्छांची पूर्ती करण्यासाठी शनी सिंक्रोनाइज आहे का नॉन सिंक्रोनाइज आहे त्याप्रमाणे त्या माणसाला त्रास होतो. शनी काही त्रास देणारा ग्रह नाही. तुळ लग्नाला शनी उच्चीचा म्हणून चांगलं फळ देतो. वृषभ लग्नाला दशमेश आणि भाग्येश म्हणून चांगलं फळ देतो. मकर लग्नाचा लग्नेश, कुंभ लग्नाचा लग्नेश या लग्नांच्या कुंडलीमध्ये शनीचं स्थान जितकं चांगलं असेल तितका शुभ परिणाम तो त्याच्या गोचरीने आणि महादशेमध्ये देतो. प्रत्येक ग्रहाचं फळ देण्याचा काळ ठरलेला आहे. तसा शनी हा सर्वात शेवट फळ देतो. म्हणजे गोचरीचा शनी 2.5 वर्षातल्या शेवटच्या 6 महिन्यात फळ देतो.
किंवा तुमच्या कुंडलीमधला जो शनी आहे त्याच्यावरून शनी जाताना पण त्याचा ठराविक काळात तो फळ देतो. मिथुन, कन्या, धनु, मीन या लोकांना म्हणजे गुरु आणि बुधाच्या राशी, गुरु शनीचा शत्रू नाही आणि गुरु शनीचा मित्रही नाही. कारण गुरु आणि शनी यांचं स्थान एकमेकाच्या पुढे आहे. आपल्या सूर्यमालेमध्ये सूर्य, त्याच्या सगळ्यात जवळ बुध, त्यानंतर शुक्र, त्यानंतर पृथ्वीचा उपग्रह चंद्र, त्यानंतर मंगळ, इथपर्यंतच्या सर्व ग्रहांवर जमीन आहे. आणि मंगळाच्या पुढे असणारा पहिला ग्रह गुरु आणि त्याच्यानंतरचा शनी आहे. गुरु आणि शनीच्या राशी या उदित गोलार्धातल्याच 2 राशी आहेत, नवम, दशम, एकादश आणि द्वादश. उदित गोलार्धात असल्यामुळे अर्थातच या परमार्थाला नेणाऱ्या राशी आहेत, या अतिशय ज्ञानी आहेत. नवम आणि दशम स्थानाचं एकमेकाशी नातं धर्म कर्म असंच आहे. नवम स्थानामध्ये संस्कार घेऊन जे ज्ञान परिपक्व झालंय त्या ज्ञानाला शनी दशमामध्ये काय कर्म केलंस म्हणजे तुला खरा आनंद मिळेल आणि मग तू स्वतःच्या शोधाकडे जाशील हे प्रत्येकाला दाखवत असतो. मेष, सिंह, कर्क आणि वृश्चिक या रवी, चंद्र, मंगळाच्या अशा या 4 राशी आहेत. मंगळ हा शनीचा शत्रू आहे आणि रवी आणि चंद्रही शनीचे मित्र नाही आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी शनी अशुभ फळ देतो. शनी हा नैसर्गिक पापग्रह आहे, त्याच्यामुळे उपचय स्थानामध्ये बेटर विथ टाइम 3, 6, 10, 11 या स्थानामध्ये कुंडलीत असणारा शनी हा चांगलंच फळ देतो. पण तो गुरु नाही की तो तिथे आला की लगेच तुमच्या हातावर त्यांनी ठेवलं, असं नाही. शनी माणसाची परीक्षा घेतल्याशिवाय त्याला काहीही देत नाही. त्यामुळे शनीची परीक्षा म्हणजे हार्डवर्क, संघर्ष, अतिशय चिकाटी, पॉझिटिव्हिटी आणि खरेपणा. खोटेपणाला शनी अजिबात कुठल्याही प्रकारे चांगलं फळ मिळणार नाही आहे. शनी पत्रिकेमध्ये उच्चीचा असेल, स्वगृहीचा असेल आणि जर केंद्रामध्ये असेल तर शस्य हा पंचमहापुरुष योग होतो, ज्याच्यामध्ये माणसाला अतिशय चांगलं सफल आयुष्य मिळतं, कीर्ती मिळते, संपत्ती मिळते, अधिकार मिळतो. शनीच्या महादशेमध्ये माणसाचं नशीब उघडतं. शनी कुंडलीमध्ये 3, 6, 8 आणि 11 या 4 स्थानांमध्ये असेल तर तो माणसाला मरणोत्तर कीर्ती देतो. आपल्या भारत देशामध्ये एका फार महान व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शनी धनुराशीमध्ये 6ठामध्ये आहे. इथे धनुरास ही गुरुची रास आहे. गुरु हा प्रसरण करणारा ग्रह आहे, त्यामुळे धनुराशीतला शनीचं काम हे प्रसरण होऊन अतिशय उत्तम काम करणारा अतिशय कष्टाळू माणूस असतो. हे 6ठ स्थान हे सेवेचं स्थान आहे आणि तळागाळातल्यांची 4थ श्रेणी कर्मचाऱ्यांची सेवा करणारा हा शनी आहे. ह्या व्यक्तीने स्वतःचं कर्म संपल्यावर रिटायरमेंट नंतर परत लहान मुलांच्या शाळा, लहान मुलांना शिकवणं, त्यांच्यामध्ये गराड्यात राहणं असं त्यांना आयुष्य घालवलं पुढे. शनीच्या पत्रिकेतल्या स्थानाचा विचार करताना 4 गोष्टी लक्षात येतात. शनी जिथे आहे तिथे त्याच्याबरोबर कोणी आहे का? 2 ग्रहांमध्ये युती कधी होते? जेव्हा 0 ते 10 अंश ग्रेस धरलेत अगदी तोपर्यंत एवढ्या अंतरात ग्रह असतील शनी बरोबर तर शनीशी त्यांची युती आहे. पण जरी नसेल तरी सुद्धा समजा शनी 5 अंशात एका स्थानात आहे आणि दुसरा ग्रह आहे तो समजा 20 अंशात आहे, तरी सुद्धा शनी हा एकच ग्रह असा आहे ज्याला पहिली दृष्टी आहे. त्यामुळे शनी ज्या स्थानामध्ये असेल तिथे जो ग्रह त्याच्याबरोबर आहे त्याच्यावर शनीची दृष्टी असते. शनीची दृष्टी आहे म्हणजे काय आहे तर वाटेल तसं त्या ग्रहाला तो वागू देणार नाही. लिमिटेशन्स हा शनीचा मूळ स्वभाव आहे. त्याप्रमाणे तो योग्य दिशेनेच काम करायला लावेल. शनीचे इतर ग्रहांशी योग कसे आहेत हे पण महत्त्वाचं आहे. शनी हा नैसर्गिक पापग्रह आहे, त्यामुळे शुभ ग्रहाशी जर त्याची युती झाली तर इथे माणसांचाच नियम लागतो. वाईट गोष्ट माणूस फार लवकर शिकतो, चांगली गोष्ट शिकायला त्याला वेळ लागतो. तसंच आहे शनी बरोबर कुठल्याही ग्रहाची युती असेल, शुभ ग्रहाची असेल
तर आधी शनीचे परिणाम होतात, शुभग्रहाचे शुभ परिणाम कमी होतात आणि मग शुभग्रहाचे परिणाम शनीवर त्याचे अशुभ परिणाम कमी करतात. महादशा, अंतर्दशा, गोचर भ्रमण, उच्च नीच, अंशानी फळ हे सर्व शनीच्या संबंधाने बघितले पाहिजे. शनीवर कोणाची दृष्टी आहे का हे पण महत्त्वाचं आहे. शनीचं महत्त्व प्रत्येक कुंडलीत खूप जास्त आहे. शनी माणसाला जनरलाइज मध्ये काय शिकवतो? मर्यादा, भीतीवर घालायचे निर्बंध, धीर धरणं, अतिशय उत्तम बिहेवियर, माणसाचे आणि विश्वाचे ठरलेले नियम. शनीला काळ असं म्हणतात, तो लॉन्जेटिव्हिटीचा कारक आहे. त्याच्यामुळे तुम्ही जर चुकीचं वर्तन केलं तर शनी तुम्हाला बक्षत नाही, तो तुम्हाला सोडत नाही. त्या चुकीच्या वर्तनाचं तुम्हाला आधी शिक्षा भोगावी लागते आणि मग तुम्हाला पुढे चांगलं फळ मिळतं. आयुष्याचा योग्य दृष्टिकोन शनी देतो. या गुरुकडून एकदा ही सर्व तत्व आकलन झाली की तो फार चांगला आहे. अजून शनीच्या बाबतीत एक अगदी थोडक्यात आपण तो आढावा घेणार आहोत. शनीची 7.5. बाकी कुठल्याही ग्रहांची 7.5 नाही. 7.5 म्हणजे काय? तर 7.5 वर्ष शनीचं भ्रमण ज्या राशींमध्ये आहे. शनी समजा आत्ताचा जो शनी, आत्ता गोचरीचा शनी हा कुंभ राशीमध्ये आहे, स्वतःच्या मूल त्रिकोण राशीत आहे, स्वराशीत आहे. तेव्हा मकर आणि मीन, या मकर कुंभ मीन अशा 3 राशी, मागची आणि पुढच्या राशीला पण 7.5 आहे. पत्रिकेमध्ये चंद्र ज्यांच्या कुंडलीमध्ये कुंभ राशीत आहे त्यांना आत्ता चंद्रावरून शनी चाललाय आणि मकरेच्या चंद्रावरून पुढे गेलाय, तर मकरेला 2रा आहे आणि मीनेला 12वा आहे. 12वा शनी हा तोट्याचा, 2रा शनी हा लिमिटेशन्स आणणारा कुटुंबावर, संपत्तीवर. त्यामुळे या शनी ज्या राशीमध्ये असतो त्या राशीतल्या लोकांना, मागच्या राशीतल्या लोकांना आणि पुढच्या राशीतल्या लोकांना शनीचे परिणाम तीव्रतेने मिळतात. या काळात मनातल्या कल्पना, भावना यांच्यामुळे निराशा येऊ शकते, एकटेपणा वाटू लागतो. पण जर कुंडलीमध्ये चंद्र बलवान नसेल तर, चंद्र बलवान नसेल म्हणजे शनी, मंगळ, राहू, केतू यांनी ग्रासलेला दृष्टीत असेल किंवा त्रिकस्थानात असेल तर 7.5चे परिणाम जास्त मिळतात. उदाहरण घेऊया. समजा कुंडली आहे कर्क लग्नाची आणि आत्ताचा शनी आहे 11व्या राशीमध्ये. 11व्या राशीत असलेला शनी या कर्क लग्नाच्या कुंडलीत अष्टमातून चाललेला आहे. अष्टम स्थान हे शनीचं कारक स्थान आहे. अष्टमातनं चाललेला शनीला 7.5 तिथे चंद्रा म्हणजे तिथे आहे तो, म्हणजे ती समजा या कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये कुंभ राशीचीच कुंडली आहे, तर कुंभ राशीला आत्ता 7.5 आहे. चंद्रावरून शनी चाललेला आहे आणि मकरेला पण आहे आणि मीनेला आहे. म्हणजे या अष्टमातल्या शनीला 7.5 आहे, त्याच्याबरोबर सप्तम आणि नवम या स्थानामधल्या राशींना 7.5 आहे. या कर्क लग्नाच्या कुंडलीमध्ये अष्टमातून होणारं शनीचं भ्रमण हे कुठे कुठे तो शनी बघतो तिथे तिथे चॅलेंजिंग फळ देणार आहे, कारण तो चंद्रावरून चाललेला आहे. चंद्राचा शनी शत्रू आहे. चंद्र म्हणजे मन, चंद्र म्हणजे कोमल भावना, चंद्र हा जलकारक, स्त्रीकारक, भावनेचा ग्रह आहे. त्यामुळे भावनांवरती शनीचा कंट्रोल येतो. शनी हा भावनांवर कंट्रोल ठेवायला शिकवतो. शनीची रास जी मकर रास आहे तिच्यामध्ये श्रवण हे चंद्राचं नक्षत्र चतुष्पाद आहे. पण कुंभ राशीमधला शनी हा मूल त्रिकोण राशीमध्ये आहे. आपण सुरुवातीला पाहिलंय मूल त्रिकोण राशीत म्हणजे आजोळी आपण कसे निवांत असतो तसा असलेला ग्रह मूल त्रिकोण राशीत असतो. त्यामुळे इथे तो सर्वार्थाने फळ देणार आहे. अष्टमात आहे या कुंडलीच्या, त्यामुळे स्वतःच्या कारक स्थानामध्ये आहे, त्यामुळे त्याला काम करताना कुठली अडचण पण नाही. 7.5च्या काळातच जर शनी, मंगळ, रवी, चंद्र, राहू म्हणजे हे सगळे नैसर्गिक पापग्रह
यांच्या महादशा आल्या. एखाद्या माणसाच्या चंद्रावरून शनी चाललाय म्हणजे त्याला 7.5 आहे आणि महादशा ही 7.5पेक्षा वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे शनीचीच महादशा आहे, मंगळाची, रवीची, चंद्राची, राहूची महादशा आहे. तर हे ग्रह ज्या भावामध्ये आहेत, कुंडलीमध्ये ज्या स्थानामध्ये आहेत, त्या स्थानाचे अतिशय आव्हानात्मक फळं देतात. तसंच शनीची दृष्टी जिथे पडते आणि गोचरीच्या शनीचा भ्रमणामध्ये तो जिथे बघतो आहे तिथे फळं अतिशय आव्हानात्मक, चॅलेंजिंग, संघर्ष करायला लावणारी, कष्टदायक, दुःखदायक अशीच मिळतात. गोचरीच्या शनीच्या भ्रमणातही असंच मिळतं, अशीच फळं मिळतात. आता शनीसाठी शनी जे फळ देतो, आपण बघितलं की शनी बदलताना म्हणजे शनी बदल होताना शनी हा 2.5 वर्षामध्ये शेवटचे 6 महिने फळ देतो. आता शनीचा स्वभाव फळ देताना कसा आहे, तर एक उक्ती आहे, शनिवत राहू. राहू हा शनीसारखा फळ देतो. म्हणजे तूळ लग्नाच्या कुंडलीमध्ये शनी योगकारक ग्रह आहे. शनीची महादशा उशिराच येते. ही तशीच 7.5 जेव्हा तूळ राशीच्या लोकांना असेल तेव्हा राहूची महादशा असेल तर तूळ राशीच्या लोकांना ती महादशा वाईट जात नाही, कारण तूळ राशीचा स्वामी शुक्र आहे, तो शनीचाही मित्र आहे आणि राहूचाही मित्र आहे. या दोन्ही ग्रहांच्या दशा या तूळ राशीसाठी शुभच जातात. त्यामुळे प्रत्येक माणसाला शनी हा ताडणच करणारा ग्रह आहे असं अजिबातच नाही आहे. कारण शनी हा परीक्षा घेणारा ग्रह आहे. तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला हवं तेव्हा असं तो देत नाही. त्यामुळे शनीबद्दल अनेक चुकीच्या गोष्टी माणसाच्या मनामध्ये आहेत. तर शनी हा खरा कसा आहे, तर शनी आयुष्यातली जी आव्हानं माणसाला मोठी करतात ते दाखवतो. शनी म्हणजे घातलेल्या मर्यादा, येणाऱ्या अडचणी, होणारा उशीर आणि या सगळ्यावर उरून माणसाची चिकाटी, इच्छाशक्ती, महत्वाकांक्षा, हार्डवर्क, संघर्षाची तयारी या सगळ्यामधून माणूस यश मिळवतो. त्यामुळे शनीप्रधान माणसं ही पक्क यश मिळवतात. ती कधीच स्वप्नात वावरत नसतात. आपल्या कुंडलीमध्ये शनीचं तुलना तुम्ही कशाशी कराल, तर आई वडील मुलांसाठी काही करतात, झटतात, खस्ता खातात, हा त्यांच्या कुंडलीतल्या शनीचा प्रभाव असतो. आपल्या आयुष्यावर अंकुश ठेवून शिक्षण देणारा शनी आहे. त्यामुळे हार्डवर्क, सराव आणि सराव. अनेक वेळा खूप सराव केल्यानंतर करिअरमध्ये येणारं यश याच्यापेक्षा शिक्षणाचा योग्य मार्ग कुठला असू शकतो. शनी हा जन्मतः ज्यांना 7.5 असते त्यांच्या आयुष्यात शनीची 7.5 4 वेळा येऊ शकते. कशी ते बघूया. शनी 30 वर्षात सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करतो, कारण 2.5 वर्षात एक रास आणि 12 राशी, 12 दुने 24 आणि 6 30. त्यामुळे 30 वर्षामध्ये शनी सूर्याभोवतीची एक फेरी पूर्ण करतो. या 30 वर्षाच्या वयामध्ये माणसाला समजा जन्मतःच शनिचंद्र युती असेल तर जन्मतः 7.5 असेल, किंवा मध्यात येईल, 15व्या-16व्या वर्षी येईल, किंवा शेवट येईल, 20व्या वर्षी येईल. याचा अर्थ 7.5 पहिल्या 30 वर्षाच्या वयात एकदा आलेली असतेच प्रत्येक माणसाला. याच्यामध्ये माणसाला तो काय शिकवतो, पहिलं तर तो स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवतो. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी घ्यायचे कष्ट, हार्डवर्क हे अंतिम फळ चांगलंच देणार आहे ते तो शिकवतो. नंतर सॅटर्न रिटर्न्स ज्याला म्हणतात, हा 30 वर्षानंतर परत त्याच राशीमध्ये येतो. तुमच्या जन्मापासून पुढे 30 वर्षामध्ये केवढा फरक झालाय या वयामध्ये, मॅच्युरिटी लेव्हलमध्ये. यानंतर आपलं मध्य आयुष्य 30 वर्षानंतर सुरू होतं आणि आपल्या पायावर उभं राहण्याचं वय शनीचं 35-36 वर्ष पूर्ण झाल्यावर आहे. तोपर्यंत तो माणसाला तपासत असतो, त्याची कपॅसिटी तयार करत असतो, त्याला संघर्षाला तोंड देण्यासाठी पूर्णपणे सक्षम बनवत असतो. आणि मग यानंतर मध्य आयुष्य सुरू झाल्यानंतर माणूस स्वतःच्या पायावर उभं राहिल्यावर स्वतःचे निर्णय स्वतः घेतो. ज्यांच्या कुंडलीमध्ये शनी चांगल्या स्थानांमध्ये आहे, शुभ राशींमध्ये आहे, कुंडलीला शुभ कारक आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये 30 ते 60 मध्ये सफलता देतो शनी. चुकीच्या गोष्टी हातनं घडूच देत नाही.
आपलं आयुष्य ह्या निर्णयावर कसं पुढे जाणार हे ठरतं. आयुष्याची बांधणी, नियमांची शिस्त यावर आयुष्य ठरतं. याचीच आठवण आणि शिस्त शनी शिकवत असतो. शनीच्या कार्यशक्तीचा माणसाच्या शारीरिक वाढीवर, मानसिक वाढीवर, ॲटिट्यूडवर परिणाम असतो. खूप जास्त कार्यशक्ती, शनीची कार्यशक्ती अति जास्त झाली की माणूस हुकुमशहा बनतो. शनी जरी नकारात्मकता देतो असं एक प्रवाद आहे असं म्हटलं तरी समाजातल्या सामाजिक प्रगतीवर आणि सांस्कृतिक प्रगतीवर शनीचा प्रभाव आहे. तुमच्या आसपास जे लोक काम करतात कंपन्यांमध्ये, त्या कंपन्यांचे CEO किंवा सरकारी ऑफिसर्स यांच्या कुंडलीमध्ये शनी अतिशय बलवान असतो. शनी आणि रवी हे दोघंही सरकारचे कारक आहेत. शनी हा दशमेश आहे निसर्ग कुंडलीचा. दशम स्थानाचा अधिपती म्हणजे स्टेटस, तुमचं स्टेटस काय आहे हे शनी दाखवतो. कुठलीही सिस्टीम ही अतिशय कडक, नाकासमोर चालणारी अशी शनी बेसच असते. शनीप्रधान माणसं आयुष्यात कायम एवढ्या चॅलेंजेसना तोंड देतो, त्यामुळे तो अतिशय सावध असतो. शनी हा अतिशय संशयी ग्रह आहे, त्यामुळे बघितलेली गोष्ट लगेचच्या लगेच त्याला पटतच नाही. अतिशय दृढ निश्चयावर आधारलेली कार्यपद्धती, चिकाटी आणि परिश्रम यामुळे जरा जास्तच मोठं यश असं शनीचं गणित आहे. या यशामध्ये शैक्षणिक, आर्थिक हे यश असतंच आणि त्याचबरोबर माणूस परीक्षा देऊन अतिशय तावून सुलाखून निघालाय, त्यामुळे दैवत्ववादाची पण मिळकत असते. जेवढ्या नेटाने चॅलेंजेस स्वीकारणार तेवढ्या प्रमाणात यश. अतिशय खंबीरपणे, सरळपणे, फोकस्ड अशी कामं, ही जी कामं असतात शनीची, सर्वसाधारण माणसं ही कामं करायला तयार नसतात, कारण सर्वसाधारण माणसांकडे एवढी चिकाटी नसते. त्यामुळे गुरुसारखा आशावाद निर्माण होतो. आपापल्या कुंडलीतला शनी तुमच्या कामातल्या जबाबदाऱ्या, मर्यादा, कामाचे नियम या सर्वांमधून तुम्हाला मदत करून तुमच्या अचिव्हमेंट्सवर कसा फोकस करा, कसं आपल्या कामाप्रती तुम्ही सजग राहा, कसं कामाचा दृष्टिकोन योग्य ठेवा, हे सगळं शिकवणारा फक्त शनी आहे. अर्थात माणसाला शिस्त शिकवणारा जो एखादा टीचर असेल तर तो आवडत नसतो, कारण तो शिस्त शिकवल्यामुळे मानसिक त्रास होतो. म्हणून शनीला त्रास देणारा ग्रह असं एक सर्वसामान्य मत आहे. पण एवढं सगळं ऐकल्यावर तुम्हाला पटलं असेल, शनीसारखा गुरुच नाही. आपण यानंतर बघूया तुमच्या कुंडलीतल्या प्रत्येक स्थानामध्ये शनी काय करेल.